भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं, नितीन गडकरी. जलयुक्त शिवार अभियान राबवून जालना जिल्हा लवकरच पाणी टंचाई मुक्त, बबनराव लोणीकर. आणि राज्यात साखर कारखान्यांची धुरांडी थंडावली. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते. जाणून घेऊया कृषीविषयक सविस्तर वृत्त. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आहे, असं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथं एका व्याख्यानात बोलत होते. भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर आणि नागपूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं भूमी अधिग्रहण विधेयक 2015 बाबत केंद्र शासनाची भूमिका या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. सरकार खासगी उद्योगांसाठी नाही तर ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत सुविधांसाठी जमीन मागते. शहरी भागात दुप्पट तर ग्रामीण भागात चौपट मोबदला मिळणार असून कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी देण्यात येईल, असंही गडकरी यावेळी म्हणाले. जलयुक्त शिवार अभियान जालना जिल्ह्यात राबवण्यात येत असून शासनाच्या वतीनं जरी 212 गावांची निवड झाली असली तरी लोकसहभागातून आणखी 168 गावांमध्येही हे अभियान राबवलं जाईल आणि जालना जिल्हा पाणी टंचाई मुक्त केला जाईल, असं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. जालना इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. जालन्यातले उद्योगपती कंत्राटदार यांनी 25 गावं दत्तक घेतली असून तिथं ते जलयुक्त शिवार अभियान राबवणार आहेत, असंही ते म्हणाले. जिल्ह्याच्या 500 गावात हे अभियान राबवलं जाणार असल्यानं लवकरच जालना जिल्हा पाणी टंचाई मुक्त होईल, असंही लोणीकर म्हणाले. याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानात सांगली जिल्ह्यातील 141 गावं सहभागी होणार आहेत. साखर कारखान्यांनी सहभागासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच अभियान गतिमान करण्यास मदत होईल, असं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितलं. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अनेक संस्थाही पुढे येत आहेत. रायगड जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश रायगड जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यातल्या 34 जिल्ह्यांसाठी 34 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंदिरानं घेतला आहे. दुष्काळाच्या झळा सातत्याने सोसणाऱ्या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील मिळून 9 तालुक्यात भूजलानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. या 9 तालुक्यांमध्ये एकट्या परभणी जिल्ह्यातील 5 तालुक्यांचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील 2 आणि बीड, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीत पाऊस झाला नसल्यानं पाणी पातळी वाढू शकली नाही. भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा वाढू लागल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट झाल्याची बाब प्रकर्षानं समोर आली आहे. राज्यात चालू वर्षी गाळपासाठी सुरू झालेल्या 178 साखर कारखान्यांपैकी तब्बल 76 कारखान्यांची धुरांडी थंडावली आहेत. सुरू झालेल्या एकूण साखर कारखान्यांनी सुमारे 8 कोटी 85 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं असून त्यापाठी 9 कोटी 94 लाख 35 हजार क्विंटल एवढ्या साखरेचं उत्पादन झालं आहे. सरासरी 11.24% साखर उतारा मिळाला आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या 44 कृषी विज्ञान केंद्राच्या जोडीला नव्यानं 5 कृषी विज्ञान केंद्राचा प्रस्ताव असल्याची माहिती हैदराबाद येथील झोनल कोऑर्डिनेटर डॉक्टर एन सुधाकर यांनी दिली. वाशिम इथं जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कृषी विस्तार हा विज्ञान केंद्राचा मुख्य उद्देश नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्लॉट घेणे आणि त्या माध्यमातून एका शेतकऱ्यांपासून ते तंत्रज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं आणि त्यानंतर उपलब्धसह ते अन्य यंत्रणांकडे हस्तांतरित व्हावं, अशा प्रकारची उद्देशपूर्ती KVKतून होते, असं डॉक्टर सुधाकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 7वा दीक्षांत समारंभ माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलगुरू श्री विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रतिकुलपती तथा माननीय मंत्री महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत.
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10:30 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर इथं संपन्न होणार आहे. पाहूया कृषीविषयक सल्ला. डाळिंबाचं उन्हाळी व्यवस्थापन. पाणी टंचाई असलेल्या डाळिंब उत्पादक भागांमध्ये येणाऱ्या उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरचं किंवा उसारच्या पाचटाचं आच्छादन करावं. तसंच सेंद्रिय खताचा वापर अधिक करावा, जेणेकरून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. झाडाच्या वयोमानानुसार झाडांवरील फळांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी, जेणेकरून फळांचा आकार आणि वजन चांगलं मिळेल. या हंगामात रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 2 मिली प्रति लिटर तसंच वातावरण ढगाळ असेल तर व्हर्टिसेलियम लेकेनी या जैविक बुरशीचा वापर 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करावा. मररोग आणि तेलकट डाग या रोगांच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सुचवलेल्या संपूर्ण उपायांची अंमलबजावणी करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जिल्हा पुणे येथील प्राध्यापक संतोष सटाणे यांनी दिला आहे. पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 1450, किमान दर 1300, हरभरा 3750, 3400, ज्वारी 1250, 1211, पालक 1100, 1100, वांगी 1200, 600, कोबी 800, 400, काकडी 800, 400, लिंबू 2500, 1500 आणि केळी 400 आणि 250. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात हवामान कोरडं राहील. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचे तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 25, पुणे 35 आणि 19, औरंगाबाद 32 आणि 19, नागपूर 32 आणि 19, सोलापूर 36 आणि 21 आणि नाशिक 33 आणि 19. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोवर नमस्कार.